या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी आणि मुद्रांक विभाग भरती जे काही प्रश्न आहेत बघा त्या विभागाविषयी ते सगळे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपल्याला बघा या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायचा आहे. पहा, अतिशय IMP असे प्रश्न आपण पाहणार आहेत जे नोंदणी आणि जे काही मुद्रांक विभाग आहे बघा त्याविषयी सगळे आपण डिटेलमध्ये प्रश्न पाहणार आहेत. व्हिडिओ खूप आपला महत्वाचा असणार आहे. हे पहा, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे या पदाचा कार्यभार धारण केलेले पहिले अधिकारी कोण होते? पहा, पहिले अधिकारी कोण होते त्याचं बरोबर उत्तर आहे. पहा, श्री विना करंदीकर. लक्षात ठेवायचे. पहा, कोण होते? श्री विना करंदीकर हे पहा नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे या पदाचा कार्यभार धारण केलेले पहिले हे काय होते? पहा, अधिकारी होते. बरोबर. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. पहा, नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभाग महाराष्ट्र राज्य सरकारच्या कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करतं? तर लक्षात ठेवा मित्रांनो, नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभाग हे कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत आहे? महसूल आणि वन विभाग. लक्षात ठेवायचं आपल्याला, महसूल आणि वन विभागाच्या अंतर्गत हे कार्य करतं. पहा, पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. पहा, महाराष्ट्रामध्ये नोंदणी विभागाची सुरुवात कधी झाली होती? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये नोंदणी विभागाची सुरुवाती 1865 मध्ये करण्यात आली होती. लक्षात ठेवायचे. पहा, 1865 मध्ये याची सुरुवात करण्यात आली होती. कधी? 1865 मध्ये. नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाचा प्रमुख अधिकारी कोण असतो? तर नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा प्रमुख अधिकारी कोण असतो मित्रांनो? महानिरीक्षक नोंदणी आणि मुद्रांक. लक्षात ठेवायचे. पहा, महानिरीक्षक नोंदणी व मुद्रांक. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. पहा, मुद्रांक कायदा आपल्या भारतामध्ये कोणत्या वर्षी या ठिकाणी लागू झाला होता? कोणता? मुद्रांक कायदा. तर मुद्रांक कायदा मित्रांनो 1899 मध्ये हा जो काही कायदा आहे हा कायदा या ठिकाणी लागू झाला होता. कधी? 1899 मध्ये हा कायदा लागू झाला होता. नोंदणी कायदा हा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला होता? तर हा कायदा मित्रांनो 1908 मध्ये लागू करण्यात आला होता. कधी? 1908 मध्ये नोंदणी कायदा या ठिकाणी लागू करण्यात आला होता. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. पहा, नोंदणीसाठी आवश्यक दस्तऐवज काय प्रश्न आहे? पहा या ठिकाणी, नोंदणीसाठी आवश्यक दस्तऐवज कोणता दस्त नसतो? तर मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे वसियत. कोणता नसतो? पहा या ठिकाणी वसियत नसतो. नेक्स्ट आहे. पहा, ई स्टॅम्प प्रणाली महाराष्ट्रामध्ये कधी सुरू झाली? ई स्टॅम्प प्रणाली आपल्या महाराष्ट्रामध्ये कधी चालू झाली होती? तर सन 2013 मध्ये. लक्षात ठेवायचं. पहा, 2013 मध्ये ई स्टॅम्प प्रणाली आपल्या काय झाली होती? महाराष्ट्रामध्ये सुरू झाली होती. पहा, पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. पहा, IGR. बघा, IGR म्हणजे काय? तर IGR म्हणजेच इन्स्पेक्टर जनरल रजिस्ट्रेशन. लक्षात ठेवा, इन्स्पेक्टर जनरल रजिस्ट्रेशन म्हणजेच काय? पहा, IGR होईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे. पहा, दस्त नोंदणी करताना मुद्रांक शुल्क कोणावर आधारित असतं? तर मित्रांनो दस्त नोंदणी करताना जे काही मुद्रांक शुल्क आहे हे बाजार मूल्यावर या ठिकाणी आधार असतं. लक्षात ठेवायचे, बाजार मूल्यावर आधारित असतं. पुढचा प्रश्न आहे. पहा, मार्केट व्हॅल्यू ठरवण्यासाठी कोणती प्रणाली वापरली जाते? कोणती? पहा, मार्केट व्हॅल्यू ठरवण्यासाठी कोणती? तर बघा ASR, यालाच अॅन्युअल स्टेटमेंट रेट्स असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? अॅन्युअल स्टेटमेंट रेट असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये किती उपनोंदणी कार्यालय आहेत? आपल्या महाराष्ट्रामध्ये पहा 2023च्या रिपोर्टनुसार 2023च्या रिपोर्टनुसार पहा किती कार्यालय आहेत? सुमारे बघा या ठिकाणी 500 या ठिकाणी पहा कार्यालय आहेत. किती? 500 कार्यालय आहेत. पुढचा प्रश्न मित्रांनो, नोंदणी झाल्यावर दस्त मिळवण्यासाठी किती दिवस लागतात? मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओ पाहता पाहता तुमच्या मार्कामध्ये बघा या ठिकाणी 100% वाढच होणार आहे. त्यामुळे व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. पहा, एक लाईक तुमच्यासाठी खूप मोठं कार्य करतो. लाईक केल्यावर कळतं की जी काही माझी मेहनत आहे बघा ती 100% काम करते. त्यामुळे व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. यामध्ये आपण भरपूर असे प्रश्न या ठिकाणी महत्वाचे घेतले. त्यामुळे व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा. तर बघा, नोंदणी झाल्यावर दस्त मिळवण्यासाठी किती दिवस लागतात? अतिशय महत्वाचा प्रश्न मित्रांनो. नोंदणी झाल्यानंतर या ठिकाणी बघा दस्त मिळवण्यासाठी 7 दिवस लागतात. किती? 7 दिवस लागतात. नेक्स्ट पहा, महाराष्ट्रामधील नागरिक हे कोणत्या संकेतस्थळावर ऑनलाईन दस्त करू शकतात? तर महाराष्ट्रामधील नागरिक मित्रांनो www. बघा या ठिकाणी बघा www.igmaharashtra.gov.in. लक्षात ठेवायचं. पहा, IGR महाराष्ट्र.gov.in हे जे काही संकेतस्थळ बघा यावर या ठिकाणी दस्त करू शकतात. या ठिकाणी IGR
महाराष्ट्र आहे पहा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे, नोंदणी शुल्क म्हणजे काय? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर दस्त नोंदवताना सरकारकडे भरावायचं जे काही शुल्क असतं याला काय म्हणतात मित्रांनो? नोंदणी शुल्क असं म्हणतात. पुढचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे, दस्त नोंदणीसाठी किती साक्षीदार आवश्यक असतात? या ठिकाणी 2 साक्षीदार या ठिकाणी आवश्यक असतात. किती? 2 साक्षीदार. खालीलपैकी कोणता दस्त नोंदणीस अधीन नाही? तर घर भाडे करार. मित्रांनो 12 महिन्यापेक्षा कमी हे जे काही दस्त आहे बघा, हे नोंदणीला काय अधीन नाही. घर भाड्याचा करार या ठिकाणी अधीन नाही. पुढचा प्रश्न आहे बघा, लिव्ह अँड लायसन्स करार किती वर्षापर्यंत करता येतो? तर लिव्ह अँड लायसन्स करार हा मित्रांनो 3 वर्षापर्यंत हा करार असतो. किती? 3 वर्षापर्यंत हा करार असतो पहा. मुद्रांक शुल्कामध्ये सवलत कोणाकोणाला मिळू शकते? या ठिकाणी महिला, अपंग आणि कृषक. तर लक्षात ठेवा मित्रांनो, महिला, अपंग, कृषक म्हणजे ऑप्शन क्रमांक डी, वरीलपैकी सर्वांना या ठिकाणी सवलत मिळू शकते. वरीलपैकी सर्वांना सवलत मिळू शकते. पुढचा प्रश्न मित्रांनो, ई स्टॅम्पिंग साठी अधिकृत एजन्सी कोणती आहे? तर UIDAI. मित्रांनो आधार कार्ड संदर्भामध्ये सुद्धा हीच एजन्सी आहे. तर UIDAI याचं करेक्ट आन्सर आहे पहा, ई स्टॅम्पिंग प्रणालीसाठी. दस्त नोंदणी कार्यमर्यादा काय आहे? तर दस्त नोंदणीची जे काही कार्यमर्यादा आहे मित्रांनो, ही 4 महिने पहा. लक्षात ठेवायचं आहे, जी काही काल मर्यादा आहे मित्रांनो, ही किती या ठिकाणी 4 महिने इतकी पहा. समजलं? मुद्रांक शुल्क कोणत्या कायद्यानुसार आकारलं जातं? तर मुद्रांक शुल्क मित्रांनो कोणत्या कायद्यानुसार? तर भारतीय मुद्रांक कायदा 1899. भारतीय मुद्रांक कायदा 1899 नुसार हे आकारलं जातं पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, दस्त नोंदणीला विलंब झाल्यास काय आकारलं जातं? दस्त नोंदणीला विलंब झाल्यास काय आकारलं जातं? या ठिकाणी दंड, साहजिकच मित्रांनो या ठिकाणी फाईन किंवा दंड आकारला जातो पहा. नेक्स्ट पहा, खालीलपैकी कोणता दस्त ऑनलाईन नोंदवता येतो? तर बघा, भाडे करार सुद्धा ऑनलाईन नोंदवता येतो, विवाहाची नोंदणी सुद्धा ऑनलाईन नोंदवता येते, विक्री पत्र सुद्धा ऑनलाईन. म्हणजेच मित्रांनो वरील पैकी सर्व या ठिकाणी पहा ऑनलाईन या ठिकाणी नोंदवता येतं. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर पहा, ई स्टेप पहा. या ठिकाणी ई स्टेप इन ही सुविधा कशासाठी वापरली जाते? तर मित्रांनो ही ऑनलाईन अपॉइंटमेंटसाठी पहा ही जी काय या ठिकाणी प्रणाली वापरली जाते पहा. लक्षात ठेवायचं आहे, ई स्टेप इन ही प्रणाली. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर पहा, खालीलपैकी कोणत्या दस्त विभागाच्या वेबसाईटवर डाउनलोड करता येतात? तर या ठिकाणी जर पाहिलं, पूर्व दाखल दस्ताचे जे काही नमुने आहेत पहा, हे या ठिकाणी काय केले जातात? दस्त विभागाच्या वेबसाईटवर डाउनलोड करून केले जातात पहा. लक्षात ठेवा मित्रांनो. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर पहा, महाराष्ट्रामध्ये दस्त नोंदणीसाठी वापरली जाणारी ऑनलाईन प्रणाली कोणती आहे? तर मित्रांनो या ठिकाणी पहा, ई स्टेप इन ही जी काय पहा महाराष्ट्रामध्ये दस्त नोंदणीसाठी वापरली जाणारी ऑनलाईन प्रणाली आहे. ASR म्हणजे काय? या ठिकाणी प्रश्न विचारलाय, ASR म्हणजे काय? याचा करेक्ट आन्सर आहे पहा, अॅन्युअल स्टेटमेंट ऑफ रेट्स. याचं काय पहा या ठिकाणी लॉंग फॉर्म आहे. या ठिकाणी आपल्याला विचारलंय ASR चा लॉंग फॉर्म काय? तर मित्रांनो हे जे काही लॉंग फॉर्म असतील, शॉर्ट फॉर्म असतील, मित्रांनो दस्त नोंदणीसाठी मुद्रांक शुल्क कशाच्या टक्केवारीवर आधारित असते? तर दस्त नोंदणीसाठी मुद्रांक शुल्क कशाच्या टक्केवारीवर आधारित असते? तर दस्ताच्या बाजार मूल्यावर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे पहा. लक्षात ठेवायचंय, दस्ताच्या बाजार मूल्यावर. पुढचा प्रश्न मित्रांनो, नोंदणी विभागामध्ये ई पेमेंट पद्धत कधीपासून चालू झालेली आहे? तर नोंदणी विभागामध्ये जी काही ई पेमेंट पद्धत आहे मित्रांनो ही 2011 पासून चालू झालेली पहा. लक्षात ठेवायचंय पहा, 2011 पासून ही पद्धत चालू करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर पहा, नोंदणी आणि जे काही मुद्रांक शुल्क विभागाची अधिकृत वेबसाईट कोणती आहे? अतिशय महत्वाचा आहे पहा, हा पण प्रश्न येऊ शकतो. तर www.maha-igr.gov.in ही जी काही पहा ही अधिकृत वेबसाईट आपल्याला नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाची पाहावयास मिळते. www.maha-igr.gov.in. समजलं? पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, दस्त नोंदणी करताना कोणती कागदपत्रे आवश्यक असतात? तर पहा आधार कार्ड सुद्धा आपल्याला आवश्यक आहे, दस्ताचा मूळ नमुना सुद्धा आवश्यक आहे, फोटो आणि अंगठ्याचे ठसे सुद्धा आवश्यक आहेत. म्हणजेच दस्त नोंदणी करताना आपल्याला वरील सर्व म्हणजे हे सगळे कागदपत्र खूप महत्वाचे आहेत पहा.